राम राम मंडळी. आत्मा मालिक रामकृष्ण हरी. ओम गुरुदेव सर्वांना. प्रथमतः पांडुरंग परमात्म्याला वंदन करून सद्गुरू विश्वात्मक माऊली आणि अखंड विश्वातील सर्व साधू संत व वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन आजच्या 53व्या भागाला प्रारंभ करत आहे. रामकृष्ण हरी. आजचा विषय आहे योग सामर्थ्याने पाठीवर मांडे भाजले. योग सामर्थ्याने पाठीवर मांडे भाजले. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया. जो श्रेष्ठ जीव आत्मा, श्रेष्ठ संत सहजतेने समाजाला प्रेरणा म्हणून किंवा कितीही त्रास झाला तरी संयम न सुटता त्रास सहन करून ध्यान योग साधनेने आपल्या शरीरालाही विसरतो आणि आत्मसुखात रममान होऊन बाकी सर्व विषयांचा त्याग करून आपल्या विचारांच्याही पलीकडे जाऊन श्रेष्ठ कर्म घडते. विषय तो झाला नारायण, तेव्हा असेच म्हटले जाते. म्हणूनच म्हटलेले आहे योग सामर्थ्याने पाठीवर मांडे भाजले. आळंदी हे महाराष्ट्र भूमीतील एक अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. याच आळंदीमध्ये संत मुक्ताई आणि निवृत्ती महाराज, सोपान महाराज, ज्ञानेश्वर माऊली ही चारही भावंडे आत्मसुखाची या गोडिया या प्रमाणे राहत होती. आईवडिलांना समाजाने देहांत प्रायचित्त घ्यायला भाग पाडले. या चारही भावंडांना समाजाने खूप त्रास दिला, पण एवढ्या सर्व वाड्मयात ज्ञानोबारायांचा याबद्दल एकही शब्द आलेला नाही. कारण सर्व देवरूप असल्यामुळे रागवायचे कोणावर. जगाने काम करावे व आपण व आपला फायदा व्हावा अशा या जगात माऊलींनी स्वसामर्थ्याने अलौकिक कार्य केलेले आहे. अलौकिक अशा अर्थाने की जे सामान्य मनुष्य नाही करू शकत. पहा, ज्ञानदेवांची योग्यता सर्व संतांनी ओळखली होती. त्यांचे अलौकिकत्व सर्वांना पटले होते. काही विशेष चमत्कार करून लोकांना दिपवावे ही बुद्धी माऊलींच्या ठिकाणी कधीच नव्हती. प्रसंगानुरूप तशा काही गोष्टी त्यांना कराव्या लागल्या. ज्ञानदेव अत्यंत नम्रशील व संयमी होते. जय हरी. आत्मसुखाची या गोडिया देहभान विसरून निश्चित कार्य पार पाडणे. देवभेटीसाठी देहभान विसरणे व आत्मसुखापुढे देहभान विसरणे, अशा ठिकाणी ज्ञान व शांती आपणहून वरते म्हणजेच प्राप्त होते. याचे श्रेष्ठ उदाहरण म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली आणि ही चारही भावंडे होय. अगाध भक्ती ज्ञान ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे तरी संता या बजावे सर्वस्वेसी. ज्ञान वैराग्य ध्यानाचे ज्वलंत उदाहरण होय. योग सामर्थ्याने पाठीवर मांडे भाजले. आपण या विचारांच्या जन्मोजन्मी कुठे आसपास तरी आहोत का हो भक्तजन हो? विचार करा. योग सामर्थ्याने पाठीवर मांडे भाजले. आज गॅस संपला तर आपली 5 मिनिटात तळतळ सुरू होते. आपल्याला मानसिक त्रास होतो. आपण संयम ठेवून थोडा वेळ थांबूही शकत नाही. आणि विचार करा, योग सामर्थ्यानं पाठीवर मांडे भाजावे. वय काय ते, आपले वय काय, आपण काय केलोय, काय करतोय
काय करायला पाहिजे विचार करा. योग म्हणजे शरीर आणि मन यांना जोडणारा सराव आहे, शास्त्र आहे. हे एकूण आरोग्य सुधारण्यासाठी शारीरिक मुद्रा, व्यायाम, श्वासोच्छवासाचे आणि ध्यान यांचा वापर करते. योग हा हजारो वर्षापूर्वी आध्यात्मिक साधना म्हणून विकसित झालेला आहे. अर्थातच मानसिक शारीरिक ताणतणाव कमी करण्यासाठी मोठा फायदा योगाचा होतो. योग हे प्राचीन आध्यात्मिक आणि शारीरिक शास्त्र आहे आणि याच योग सामर्थ्याने अतिशय लहान वयातच माऊलींनी पाठीवर मांडे भाजलेले आहेत. आपल्या विचारांच्या पलीकडचे हे सर्व आहे, नाही का भक्तजन हो? पहा, घडलेला खरा जीवन प्रवास आणि या प्रवासात चारही भावंडे मार्गक्रमण करत असताना घडलेला प्रसंग आहे. भक्तांसाठी हा प्रसंग म्हणजे सुवर्ण आदर्श आहे. का आदर्श आहे? तर माऊलींसारखे वैराग्य पाहावयास ऐकावयास मिळत नाही. अनुभवामुळे महात्मा ठरविणे हे उत्तम लक्षण आहे. पहा, नेवासे मुक्कामी असताना अधूनमधून ही भावंड आळंदीत येतच असत. असेच एकदा आळंदीस बरेच दिवस मुक्काम असताना त्यांना संन्याशाची मुलं म्हणून पूर्वीप्रमाणेच अवहेलना उपहास सहन करावा लागत होता. बाहेर मनुष्य कितीही मोठा झाला तरी त्याचं मोठेपण, साधूपण, भक्तीपण गावी किंवा जवळच्या माणसात, घरात दारात सहजासहजी रुचत नसते, पचत नसते. याचे अनेक भक्तांना सुद्धा स्वानुभव असतील. असा एक सर्वसाधारण अनुभव आहे. माऊलींना आळंदीस हाच अनुभव आला. ही मुलं संन्याशाची आहेत, त्यांच्यामुळे धर्मशास्त्रांचे उल्लंघन होत आहेत. बाहेर आपलं मोठेपण मिरवणारी ही मुलं धर्मसंकटात आणणार आहेत. अशीच अनेक आळंदीतील किंवा इतरही ठिकाणातील काही लोकांची, अज्ञानी लोकांची दृढ समजूत झाली होती. बाहेर यांनी आपला योगाधिकार सिद्ध करून लोकांना जिंकलं, यावर या अज्ञानांचा विश्वास नव्हता. अशाच पैकी एक विसोबा चाटी या नावाचे एक कर्मठ खलपुरुष आळंदीत राहत होते. ते या भावंडांची कीर्ती ऐकून फार द्वेष करत होते. त्यांना द्वेषामुळे या भावंडांना त्रास देण्यामध्ये फार हायसे वाटायचे, आनंद वाटायचा. एकदा कधी नाही ते त्यांना ती संधी चालून आली. निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली बरं. पहा, आई वडील गेलेले आहेत, बहीण मुक्ताई छोटीशी आहेत आणि आज भिक्षेमध्ये सुद्धा मांडे बनवण्याचे सर्व साधन मिळालेले आहे, कोरान्न मिळालेले आहे. ते सर्व कोरान्न काढून मुक्ताई समोर ठेवल्यानंतर निवृत्तीनाथांनी इच्छा व्यक्त केली, मुक्ताई, मला आज मांडे खायचे आहेत बरं. निवृत्ती दादाला मांडे करून द्यायचे या उत्सुकतेने मुक्ताई तडक गावच्या कुंभाराकडे गेलेली आहे. अज्ञानात राहणारी माणसं अंतकरणानं मृदू, मवाळ आणि प्रेमळ असतात. खोट्या ज्ञानाचा भार वाहून दांभिकता मिरवण्याचे त्यांना कधीच जमत नाही. मुक्ताईला पाहताच कुंभार मात्र खूप आनंदी झाला बरं. आणि कुंभाराने विचारलं, मुक्ताई, आज कशा पायी इथे बरं? निवृत्ती दादाला मुक्ताई म्हणाली, निवृत्ती दादाला आज मांडे करून देणार आहे मी, म्हणून खापर हवं आहे. निवृत्ती दादाला मांडे खायचे आहेत, मग घेऊन जा की. किती पडले तिथे खापरे? खूप पडलेले आहेत, कुंभार म्हणाला. हे सर्व संभाषण एका कर्मठानं म्हणजेच विसोबा चाटीने ऐकले.
तो तिथे आला आणि मुक्ताईला म्हणाला, काय ग ये पोरी, कशाला हवंय खापर? निवृत्ती दादाला मांडे करून घालायचे आहेत. मुक्ताई म्हणाली, वा, भीक मागून खायचं सोडून आता मांडे करून खायला लागले वाटतं. आणि काय ग, तुझी भावंड इतरांना वैराग्य शिकवतात आणि स्वतः मात्र जिभेचे चोचले पुरवतात. छान आहे, ढोंगी कुठले, भक्तीचा फक्त पांघरून घेतलेला आहे तुम्ही. यांना खापर देशील? कुंभाराला दटावलं. जर यांना खापर देशील तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. धर्मबुडवी आहेत ही मुलं, लोकांना तत्वज्ञान शिकवतात आणि स्वतः मात्र अधर्म आचरणात आणतात. विसोबा चाट्यानं सरळ अपमान केला मुक्ताईचा आणि मुक्ताईला खापर मिळू नये म्हणून कुंभाराला दम भरला. बिचारी मुक्ताई हिरमुसली आणि रडत 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 कुंभाराच्याही मनाची घालमेल झालेली तिनं पाहिली. कुंभाराला दया आली, परंतु काही करू शकत नव्हता. नाईलाज झाला. मुक्ताई रडतच निवृत्ती दादाकडे आपल्या घरी गेलेली आहे, पर्णकुटीकडे गेलेली आहे. आणि निवृत्ती दादा, ज्ञानदेव दादा, मी आज मांडे नाही करू शकत, काय करणार? मुक्ता हिरमुसल्या मनानं हकीकत सांगू लागली. ज्ञानदेव आता मान अपमान, सुख दुःख या भावनांच्या पलीकडे गेलेले होते. ते मुक्ताईला म्हणाले, विसोबा चाट्यानं कुंभाराला खापर देऊ दिलं नाही, एवढंच ना ग मुक्ताई? थांब मुक्ता, तू निराश होऊ नकोस बरं. तू माझ्या पाठीवर मांडे भाज. काहीतरीच काय बोलतो ज्ञानदादा? मुक्ता म्हणाली. काहीतरीच काय बोलतोय ज्ञानदादा? मुक्ता ज्ञानोबा माऊलींना म्हणाली. अगं मुक्ता, काहीतरी नाही बोलत, बघ तर गंमत, ज्ञानदेव म्हणाले. आणि त्यांनी मुक्ताईच्या जवळ जाऊन, चुलीजवळ जाऊन मुक्ताईला आदेश केला, मुक्ताई, माझ्या पाठीवर मांडे भाज बरं. मुक्ता पाहते तो काय, ज्ञानोबा दादाची पाठ लालबुंद झाली, निखारेच फुलत होते जणू त्यांच्या पाठीवर. मुक्ताबाई आश्चर्यानं पाहू लागली, सर्व भावंड पाहू लागली. तेव्हा ज्ञानदेव म्हणाले, अगं मुक्ता, पाहतेस काय, मांडे लवकर भाजून घे ना. मुक्ताईने एका पाठोपाठ मांडे भाजायला सुरुवात केली. पाहता पाहता सर्व मांडे भाजून झाले. सारी भावंड भोजन करायला आनंदाने बसली. एक अपूर्व रुची आली होती त्या मांड्यांना. सर्वजणांनी आग्रह करून करून भोजन उरकले आणि पोटभर जेवण मुक्ताईच्या हातचे खाल्ले. सर्व भावंडांनी खापराविना ज्ञानोबाच्या पाठीवर भाजलेले मांडे भोजन करून तृप्तीचे ढेकर दिलेले हे विसोबा चाट्यानं खिडकीच्या एका ताटीच्या फटीमधून पाहिले. या भावंडांची कशी जिरते आणि त्यांची फजिती कशी होते ते पाहायला आलेला तो त्यांच्या झोपडीजवळ आला होता. आणि ही मांडे भाजण्याची ही अपूर्व पद्धत, हा मोठा चमत्कार ना भूतो ना भविष्यती, ना त्यांनीही कधी विचार केला होता, ना आपणही करू शकत. हा सारा प्रकार पाहून तो मनात खजील झाला. त्याला फार वाईट वाटले की आपण या मुलांचा किती छळ करतोय. त्याला झाल्या गोष्टीचा पश्चाताप झाला आणि तो तसाच आत गेला. ज्ञानदेवांचे पाय धरले आणि त्याने कळवळून अपराधीपणे माऊलींची क्षमा मागितली. तो म्हणाला, अहो माऊली, अहो ज्ञानोबा, आपण ईश्वरी अंश आहात. मी मूढमती तुम्हाला ओळखू शकलो नाही. मला क्षमा करा, माफ करा. म्हणून या दुष्ट कृत्याला मी प्रवृत्त झालो, कारण मी अज्ञानी आहे. आपण मला क्षमा करून सन्मार्ग दाखवा की जेणेकरून माझ्या पहिल्या वृत्ती मावळतील आणि मी उद्धरून जाईल. ज्ञानदेवा, ज्ञानदेवा. आणि असेच पायावर
नतमस्तक होऊन विसोबा बोलू लागले. विसोबा काका, माऊली म्हणाले, अहो विसोबा काका, तुम्ही मुळीच चुकला नाही. खऱ्या ज्ञानाचाच लोप सर्व समाजातून झालेला आहे. भक्तजन हो, आजही अशा अनेक घटना घडत आहेत पहा. एखादी व्यक्ती जर ईश्वरी प्रांतामध्ये लीन असेल तर लोक त्या व्यक्तीला, त्या भक्ताला जमेल तशा प्रकारे असा जो नास्तिक वर्ग आहे तो त्रास देत असतो. म्हणून कुठेतरी थांबा आणि अनमोल जीवनाचा विचार करा. आपल्याला काय करावं लागेल, काय केलं पाहिजे आणि काय चुकले या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि त्यामुळे तुम्ही सर्वजण अज्ञानानं असं वर्तन करत आहात. आता तुम्हाला बरं काय आणि वाईट काय हे समजलं आहे ना काका. वाईट आचरणानं आपलं मन पश्चाताप दग्ध झालं आहे, एवढं बास आहे. इथून पुढे मात्र अशा गोष्टी करू नका. तुमच्या पारमार्थिक जीवनाला आता सुरुवात झाली आहे. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. पहा, वैष्णवाच्या संगतीत जीवाला जे सुख वाटतं ना ते अनमोल आहे. ते नाही सांगू शकत हो भक्तजन. जो अनुभवेल त्यालाच त्याची गोडी समजेल. आणि तीच गोडी विसोबांना आता लागलेली आहे आणि परमार्थाकडे माऊलींमुळे वाटचाल झालेली आहे असं समजा. आणि सदैव प्रेमानं आणि चांगल्या बुद्धीनं जगाकडे पाहायला लागा असं ज्ञानोबाराय विसोबांना सांगत आहे. आणि काका, तुमचा उद्धार होईल ते करणं तुमच्याच हातात आहे हे लक्षात घ्या. हाच विसोबासाठी पुढे परमेश्वराचा अनन्य भक्त बनला. त्यानं अध्यात्म विद्येचा, योगशास्त्राचा अभ्यास केला. ज्ञान आणि भक्ती या दोन साधन मार्गाचा अवलंब करून तो पुढे गुरुत्व तत्वाला प्राप्त झाला. म्हणून लक्षात घ्या, भक्तीस पात्र व्हा. विसोबानं माऊलींची संगत धरली तर गुरुपदाला गेले. लक्षात ठेवा. जय हरी. सारांश असा आहे, द्वैत दशेचे अंगन, अद्वैत ओळगे आपण, भेदू तव तव दुन अभेदासी. उच्च कोटीच्या साधने वाचून हा श्रेष्ठ बोध साधकाच्या ठिकाणी उमटत नाही. म्हणून संगत गुरु आणि साधू संतांचे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भक्तजन हो, आज आपण माऊलींनी योग सामर्थ्याने पाठीवर मांडे कसे भाजले हे आपण अनुभवले, ऐकले आणि पाहिले सुद्धा. लक्षात घ्या की संताविन प्राप्ती नाही ऐसी, वेद देती ग्वाही. म्हणून योग्य वेळी जागे व्हा आणि अनंताच्या अनंत लीलांचा स्वानुभव घेण्यासाठी भक्ती करा. धन्यवाद. स्पर्श परिसाचा या धार्मिक व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून आपण व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की सांगा. आणि आपल्या मित्रमंडळींना, भक्तजनांना हे व्हिडिओ नक्की पाठवा. प्रेरणा मिळेल. सर्व सदस्य भक्तांना कोटी कोटी प्रणाम. आत्मा मालिक. ओम गुरुदेव. जय शिवराय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.